सकाळीच तयार केलो ना, पहिले गेलो आमच्या गावदेवीच्या मंदिरात. तिथं पोचल्यावर दिसला दारू पिल्ल्या माणूस लवंट तसा खांब लावणले. शेतान पडू नको कारण की शेत लावलेलं आहे म्हणून. तसा रस्ता आता ओके गेला तर त्यावेळी, कारण की रस्त्याची अवस्था लयच खराब होती, कारण की चालायला रस्ता नव्हता, एवढा खराब होता. आता खरी टाकली म्हणून रस्ता एकदम ओके होता. आज मंगल पण होता ना, काहीतरी उपास होता म्हणून महिला मंडळाची जामच गर्दी होती. तसा ॲपलला मुंगेवे असा खाल्लेल का गोल गोल करून ठेवलेलं तसाच. तिथल्या तासात निघलो, कारण की आपल्याला जायचं होता कारवीला गणपती आणायला. आपल्याला जायचं होता स्मार्ट सिटी भिवंडीमधल्या, म्हणून आधी सावध होऊन आम्ही 11 वाजताच घरातल्या निघलो. तिथं बसलो ना, रामाची सीता अशी मूर्ती एकदम भारी होती. अजून मूर्त्या पण भारी होत्या, त्याच्यामध्ये त्यांचं काम चालू होतं. जशी मूर्ती घेतली ना, तिथल्या निघणार होतो, पाणी काही साथ सोडत नव्हतं, पाणी येतच होतं. म्हणून फटात पाणी गेला ना, मूर्ती टाकली गाडीनं, तसं झालो. तसं निघता बघता होतं काय भिवंडीला ट्रॉफिक. स्मार्ट सिटी भिवंडी बोलला म्हणजे विषय कोल. तसा 10 मिनटं पाणी भरला आणि पाणी ताल्यासारखा भरला तिथं. त्या ताल्यासारखं पाणी भरलं, त्या गोरकवालं काही मधल्या दाराचं सोडित नाही. किती हॉर्नमार्क काही कर मी, आम्ही मधल्यात चालू मेन रोडला. तसंच लगे पडग्यानं तर गोट्याचा मिस फुलून दाखवा लागला. तर मुस्ट पिलते तोवर तुम्ही लाईक करा आणि फॉलो करा. त्या ट्रॉफिकमधल्या निघलो ना, डबल आलो CNG पंपावर. तिथे रिक्षाची लाईन एवढी होती का माणसं कमी होती. त्या लाईनीमधले परत पडग्यानं आलो तर बघता होतं का एवढा भारी गणपती होता. त्याच गणपतीला बघत आम्ही पोचलो पुढच्या ठिकाणावर. असं का घरी आलो ना, लगे तिथल्या परत जायचं होतं आपल्या भेंडीला. या बघा केवढा भारी होता, आऊशी गणं एवढा भारी आहे. तसा जो कपडा कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तो कपडा घेतला ना, आपल्याला जायचं होता. जाता सामना या सामना करत युपी धाब्यावर गेल्यावर खिरणी खाल्ली असं होणार नाही. जेवण बिवून झालं आमचं ना, खीराचीच वाट बघत होतं. तो खीर खातो तोपर्यंत तुम्ही फॉलो करून घ्या. तसंच खीर खाऊन आम्ही निघणार होतो. नंतर बाहेर बघता तो काय जास्ती पाणी पडल्यामुळे गाडी अख्खी माखली. चला भेटून एक ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.